श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, एक गृहिणी म्हणून माझं हे आवडतं मनोगत आणि आवडतं काम आहे. बघा ना, गृहिणी 365 दिवस बिना पगारी वर्किंग असतेच, पण वर्षातले हे 5-6 दिवस ओव्हरटाईम करत असते विना भत्ता. ते पण काय पटते की नाही तुम्हाला? कारण का तर हे सगळं जे आहे ते जर तुम्ही 365 दिवसामध्ये 5 दिवस देऊन जर केलं तर वर्षभर तुम्हाला उत्तम, सकस आणि चवीचं अन्न खायला मिळतं. हे किती महत्त्वाचं पटतं आहे की नाही तुम्हाला? आणि माझी तर म्हणजे आजी पणजीपासूनची परंपरा आहे, त्याच्यामुळे मला या गोष्टी फारच आवडतात आणि मी त्या निगुतीने नेहमीच करते. कारण काय असतं, प्रत्येक वेळेस मिळेल ती गोष्ट योग्यच असते असं नाही आहे. थोडासा त्रास घेतला किंवा थोडासा वेळ दिला, वर्षातनं अगदी 5-6 दिवस, तरीसुद्धा हे सगळं छान होत असतं. आणि ज्यांच्या घरात कुटुंब आहेत त्यांनी हे अवश्य करावं. छोट्या फॅमिलीज असतात वगैरे, तर आपण 5-5 किलोसुद्धा हे घेऊन असं करू शकतो. फक्त तो आवडीचा आणि सवडीचा भाग आहे. पण आमचं कुटुंब होतं आणि आताही थोडंफार आहे, त्याच्यामुळे मी हे नेहमीच करते आणि मला आवडतंही ते करायला. हे स्टोअर करायच्या आधी सगळे डबे धुणं, वाळवण करणं ते तर करावंच लागतं आणि त्याच्यानंतर हे ड्राय स्टोरेज. पण हे जे केलेलं असतं ते वर्षभर इतकं मनाला समाधान देतं की केव्हाही आपल्याला काहीही करायचं असेल तर त्याच्यासाठी दुकान गाठावं लागत नाही. सगळं घरामध्ये अवेलेबल असतं. विशेष म्हणजे अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये कोरडं आणि दळताना, गाळताना किंवा बनवताना त्याचं सगळं जे हे आहे ते सगळंच व्यवस्थित असतं. म्हणून प्रत्येकाने शक्य असेल किंवा मिळत असेल तर ह्या पद्धतीने स्टोअर करावं आणि छान असं म्हणजे भरलं घर जे म्हणतो त्याचा आनंद घ्यावा. आणि जो वर्किंग असतो त्यांना हे शक्य नसतं, पण तरीसुद्धा घेताना लोकल मार्केटमधनं न घेता जिथे छान किंवा जे म्हणतो बिना पॉलिशचं वगैरे मिळेल तर ते घ्यावं आणि छान असं निदान थोडं तरी ऊन दाखवून ते वापरावं. कारण ऊन दाखवल्यामुळे ह्या वस्तूंचं टेक्स्चर बदलतं, चव बदलते आणि आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तेव्हा शिस्त पण छान आणि चव पण छान देतं. आणि विशेष म्हणजे हे बदलतं वातावरण, तर त्या बदलत्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर थोड्या थोड्या केल्या तर आपल्याला अन्नाची क्वालिटी पण मेंटेन करता येते आणि करताना पुन्हा आपल्याला त्रासही होत नाही. बऱ्याच बायका फ्रीजमध्ये कडधान्य स्टोअर करतात. कारण का तर वातावरणामुळे. तर ज्यांना शक्य आहे त्याने नक्की करावं. आणि एक गृहिणी म्हणून, आणि जे पूर्वीचे लोक म्हणायचे की एक भरलेलं सुखसमृद्ध घर, तर त्याच्यासाठी आणि आपण घरातल्या लोकांना छान असं सकस, निगुतीचं, आवडीचं, छान चवीचं आणि खूप सारे पौष्टिक तत्व असलेलं खाऊ घालतो, यात एका गृहिणीला समाधान असतं. आणि मला हे पूर्वीपासून आवडायचं, म्हणून मी या गोष्टी अजून तरी निगुतीने करते. पुढची पिढी करेल की नाही माहिती नाही, पण माझा प्रयत्न असेल की करून घ्यावं. पूर्वी आम्ही खूप जण होतो तर आम्ही कामाला बाया लावून करायचो, पण आता मला वेळ असतो आणि क्वांटिटी कमी झाली आहे आणि भरपूर वेळही असतो, त्याच्यामुळे मी थोडं का होईना माझ्याच हाताने करते आणि माझा वेळही जातो त्याच्यामुळे. ते याच्यासाठी पूर्वी वर्किंग होते तर मी पण कामाला बाया लावायचे आणि सगळं करून घ्यायचे, पण स्वयंपाक मात्र मी स्वतःच करते. मला म्हणजे कोणाच्या हातचा स्वयंपाक अजूनपर्यंत तरी आवडला नाही आणि पुढेही आवडेल की नाही याची शक्यता कमीच आहे. तर सगळ्यांनी नक्की करा आणि छान असं निगुतीने स्टोअर करा किंवा जे आणलं आहे ते तरी निदान स्वच्छ निवडून त्याला हे करून ठेवा आणि छान स्वयंपाक करा, छान खा. आनंदाने केलेलं जेवण आनंदाने खाल्लं तर ते अंगी लागतं आणि ते शरीराला पोषक तत्व देतं. हे पूर्वीचे लोक म्हणायचे. तुम्ही काय खातात त्याच्यापेक्षा किती समाधानाने आणि छान खातात हे महत्त्वाचे. थँक्यू.